सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 62 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज पिंट्यानं ठरवलं होतं की बाळासाठी प्रयत्न करायचे, म्हणून तो आज झोपण्याची खास तयारी करून सविताला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि इतक्यात दुसऱ्या रूममध्ये झोपलेली लहान मुलगी रडत आली आणि आई दार उघड असं म्हणाली. सविताला आता खूप वाईट वाटलं. तिने पिंट्याला दूर ढकलला आणि म्हणाली, मुलींना असं लांब ठेवायचं आणि आपण मजा मारायची का? मला नाही पटत. तिनं आता त्या मुलीला जवळ घेतली आणि झोपी लावायला लागली आणि पिंट्यानं सुद्धा तिला पाठीमागून मिठी मारली. आता पुढे सविता मुलीला घेऊन झोपली होती आणि मुलीला झोपवता झोपवता सविताचा डुलका लागायला सुरुवात झाली. पिंट्या मात्र जागाच होता. त्याला आज ती हवी होती आणि पिंट्या मधला पुरुषार्थ मात्र जागा झाला होता. सविताला तो पाठीमागून घट्ट चिकटला तसा त्याच्या पुरुषार्थाचा स्पर्श होऊन सविताची झोप उडाली आणि तिच्या छातीत धस्स व्हायला सुरुवात झाली. मग त्यानं हळूच तिच्या ब्लाऊजचे हुक काढले आणि तो तिची छाती कुरवाळू लागला आणि त्याच्या हाताचा स्पर्श होऊन सविताच्या अंगात आग निर्माण व्हायला लागली. सवितानं त्याला हळूच कोपर मारला आणि म्हणाली, गप्प बसा ना, तिला झोपू तरी द्या. पिंट्या म्हणाला, तिला झोपू दिली आणि तुला सोडलं तर तूही झोपशील, म्हणून तुझी झोप मोड करतोय. आता पिंट्यानं तिच्या पाठीवर कमरेवर तिला किस करायला सुरुवात केली. सविता आता खूप शहारली आणि एकदाची ती मुलगी झोपली आणि आता मात्र सविताची सुटका नव्हती पिंट्याच्या तावडेतून. एकतर 5-6 दिवसांचा विरह होता. पिंट्यानं तिला तशीच जवळ घेतली. तिने छातीवर ओढून घेतलेला पदर बाजूला सरकवला आणि त्याने तिच्या छातीवर त्याचे ओठ टेकवले आणि सविता फार उत्तेजित झाली. तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि तिच्या छातीत उठणारी आग त्याच्याही अंगात भडकली आणि बघता बघता दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करू लागले. तरीही मुलगी शेजारी झोपली होती आणि सविताला भीती वाटायची. त्या दोघांच्या आवाजांनी तिला जाग तर येणार नाही ना. पण पिंट्या मात्र बिनधास्त होऊन कशाचीही पर्वा न करता तिच्यावर प्रेम करत होता. मग शेवटी दोघांचंही मिलन झालं. दोघेही तृप्त होऊन पुन्हा कपडे चढवून झोपले आणि आता पिंट्या असाच दररोज तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करून बाळासाठी प्रयत्न करत होता. मग असेच काही दिवस गेले आणि एका दिवशी सकाळी सकाळी वसंता पेड्यांचा बॉक्स घेऊन दारात आला. वसंता हा त्यांच्याच गावातला पण परक्या जातीतला मुलगा होता आणि तो कुबेरला म्हणाला, कुबेर भावड्या, मला कंडक्टरची नोकरी लागली. त्याचेच पेढे आणलेत मी तुम्हा दोघांसाठी. आणि कुबेरला फार आनंद झाला. तो म्हणाला, नोकरी किती पण छोट्या पैशाची असू दे, शेवटी नोकरी ती नोकरीच असते. आता मन लावून नोकरी कर. वसंताचं लग्न झालं होतं आणि तो चिकाटीचा मुलगा होता, चांगला शिकलेला होता. त्याचं लग्नही झालं होतं. एक मुलगी सुद्धा होती आणि एक छोटा मुलगा होता. त्याच्या बायकोचं नाव पूजा होतं आणि वसंता स्वतःची शेती नव्हतीच, पण रोजगार करून खात होता आणि सोबतच परीक्षासुद्धा द्यायचा. मग कुसुम म्हणाली, छान वाटतं ना असं कोणाला आनंदी बघितलं की? कुबेर म्हणाला, कारण तुला सगळे चांगलेच वाटतात, पण काही काही जणांना अजिबात बघवत नाही इतरांना नोकरी लागलेली, जशी की माझी सावत्राई. बघ, पेढा घेताना तिच्या तोंडावर कशी साती आसरा फिरल्यासारखा दिसतोय चेहरा तिचा. कारण तिच्या पिंट्याला नोकरी लागली नाही ना, म्हणून. कुसुम म्हणाली, जाऊ द्या, आता काही लोकांना कळत नाही तर आपण काय करणार. मग आता हा वसंता कंडक्टर झाला आणि त्याला एसटी सोबतच गावोगाव भटकायला जावं लागलं. तो मुक्कामाला एसटी जिथं थांबेल तिथं एसटीत झोपायचा. 3-4 दिवसांनी घरी येताना मुलांसाठी खाऊ, बायकोसाठी खाऊ घेऊन यायचा. आणि आता एक दिवशी काही दिवसानंतर कुबेर आणि कुसुमच्या कानावर वेगळाच बोभाटा आला. वसंताला 2 भाऊ होते. वसंत आणि त्याची बायको पूजा एकांतात असताना त्याचा सगळ्यात छोटा भाऊ महेश खिडकी उघडून त्या दोघांना बघत होता.
त्या दोघांचेही मादक आवाज बाहेर येत होते आणि महेशला ते सगळं बघण्याची इच्छा निर्माण झाली. आता त्यांचं घर थोडंसं गावापासून बाजूला होतं. त्यांच्या आईबाबांनी आत्ताच तिघाही भावांसाठी स्वतंत्र वेगवेगळ्या खोल्या बांधून ठेवल्या होत्या. शेजारी शेजारी एकाला लागून दुसरी अशी खोली होती. महेशचं अजून लग्न झालं नव्हतं. अजून 2 नंबरच्या भावाचं पण लग्न झालं नव्हतं आणि महेश 3 नंबरचा होता आणि नुकतंच 12वी पास झाला होता. आणि वसंता 3-4 दिवसातून घरी यायचा, नाहीतर तो मुक्कामाच्या गाडीच्या ठिकाणी तिकडेच थांबायचा, झोपायचा आणि मग 3-4 दिवसांनी घरी यायचं. आणि आज वसंताच्या बापानंच महेशला वसंत आणि त्याची बायको दोघांचं मिलन सुरू असताना बघताना पाहिलं आणि कालवा उठला आणि सगळे महेशला दोष देऊ लागले. लाज वाटत नाही का? मोठा भाऊ आणि वहिनी झोपलेले असताना त्याला बघायला? असली विकृती तुझ्या डोक्यात आली तरी कुठून? आता पूजा मात्र रडण्याचं नाटक करत होती आणि महेशला सगळे बोलत होते आणि ती गप्प ऐकत होती. पण आता महेशचं डोकं सटकलं आणि तो म्हणाला, मी नाही पाहू शकत तिला दादासोबत. सगळे म्हणाले, तू काय बोलतोस, तुला कळतंय का? महेश म्हणाला, हो मला कळतंय की मी काय बोलतोय. जेव्हा दादा इथं नसतो, ST सोबत मुक्कामाला असतो, तेव्हा ती माझ्याकडे झोपायला येते माझ्या खोलीत, किंवा तिच्या रूमचा दरवाजा रात्री माझ्यासाठी उघडा ठेवते. आणि आता मी तिच्यावर प्रेम करतोय आणि तिने आता त्याच्यासोबत झोपलेलं मला आवडत नाही. म्हणून मी तिला खिडकीतून बघत होतो. आणि आता हे ऐकलं आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पण पूजा आता नकार देऊ लागली. तिनं सगळे आरोप ढकलला महेशवरच आणि स्वतः पतिव्रता असल्याचा आव आणला आणि म्हणाली, अजिबात नाही, यांच्याच मनात पाप आहे आणि हे सारखे मला पोरगं हातात घेण्याच्या बहाण्याने, पाणी हातातून घेण्याच्या बहाण्याने माझ्या अंगाला हात लावतात. घाणेरडे घाणेरडे पिक्चर दिवसभर बघत बसतात. मी आंघोळ करायला लागली की मुद्दाम तिथे येऊन थांबतात आणि या आधीसुद्धा मी झोपलेली असताना ते खिडकीतून डोकावतात. आता दोघेही दीर भावजय एकमेकांवर आरोप करत होते. रात्री सगळा 12 वाजता हा तमाशा चाललेला होता आणि महेश म्हणाला, अजिबात नाही दादा, ही खोटं बोलते. ती मुद्दाम तू नसताना माझ्यासमोर तिचा पदर पाडते. स्वयंपाक करताना, भांडी घासताना मुद्दाम साडी वर करून बसते आणि मला तिच्याच पुढं बसायला सांगते. मग माझंही मन तिच्याकडे धावलं आणि मला तर म्हणाली की तुमचा भाव तब्येतीने फारच किरकोळ आहे आणि तुम्ही तब्येतीने फारच तगडे आहात आणि मला तुम्ही आवडला आहात. तुमच्या भावाकडून माझं समाधान होत नाही. तुमचं लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला तुमची बायको समजा. आणि ही सगळी गलिच्छ घाणेरडी दोघांचीही आरोपाची भाषा ऐकून सगळ्यांना नको नकोसं झालं. आणि आता पूजानं सरळ लहान बाळ उचललं आणि विहिरीत जीव द्यायला पळाली. रात्रीच्या 12:30 वाजता तिला सगळ्यांनी अडवून धरली. काय खरं काय खोटं हे नक्की समजत नव्हतं आणि पूजा म्हणाली, जर माझ्यावर असले आरोप केले तर मी जीव देईन. आता वसंताला सुद्धा बायकोवर विश्वास ठेवावा की भावावर विश्वास ठेवावा हे समजलं नाही आणि अर्थातच पूजानं आणखीन अश्रू गाळले आणि सगळ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला. आणि रात्रीचा धक्के मारून महेशला अंगच्या कपड्यानिशी बापानं बाहेर काढलं आणि पुन्हा घरी फिरकायचं नाही अशी तंबी त्याला त्याच्या वडिलांनी दिली. वहिनी आई समान असते आणि तू तिच्यावर डोळा ठेवलास असं सगळे म्हणाले त्याला आणि सगळे त्याच्यावर चिखलफेक करत होते. महेशच्या डोक्यावर परिणाम झाला आणि तो भ्रमिष्ठासारखा फिरायला लागला. त्याचं खरंच पूजावर आता प्रेम बसलं होतं, कारण ती पहिली स्त्री होती जिला त्यानं उपभोगली होती आणि तो सेन्सिटिव्ह मनाचा होता. त्यामुळेच तिने आता दोन्ही मुलं आणि वसंताला सोडून माझ्याकडे यावं असं त्याला वाटायचं. पण हे शक्य नव्हतं. पूजा मात्र धूर्त निघाली आणि तिने अश्रूंच्या आड सगळं प्रकरण दाबून टाकलं. आता हे सगळं कुबेरला समजलं आणि कुबेरला वसंताबद्दल वाईट वाटायला लागलं आणि महेशबद्दल सुद्धा वाईट वाटलं. इतका चांगला मुलगा आपण काय करता? दोघा भावात जन्माचा वैर निर्माण झालं या पूजेमुळं
आणि हे सगळं ऐकून कुसुमसुद्धा चक्रावली. आणि नक्की कोण खरं कोण खोटं हे कसं ओळखायचं हे तिला समजेना. मग तो विषय टाळण्यासाठी कुसुम म्हणाली, इलेक्शनची तयारी कुठपर्यंत आली हो? कुबेर म्हणाला, बाकी तुझ्या विरोधातली पार्टी प्रत्येक मताला 1000 रुपये देऊन मत खरेदी करते बघ. त्यांनी तर सपाटाच लावलाय मतदान खरेदी करण्याचा. पण आपली सगळी मतं आपलीच आहेत. सावकाराची आई उभा होती कुसुमच्या विरोधात, मग काय पैशाला तोटा नव्हता. कुसुम म्हणाली, मग हो, आता कसं करायचं? मला तर एक तरी मत पडेल की नाही? कुबेर म्हणाला, पडणार तर तुला एक मत नक्की पडणार, ते म्हणजे अनिताचं. तिचं मतदान अजून इथंच आहे. आणि कुसुम म्हणाली की तिचं मत घेण्यापेक्षा मी हरले तरी चालेल 0 मतांनी. मग सविता आता पहिल्यापेक्षा खूप खुश राहत होती. तिच्या सासूचं तर तिच्यावर लक्षच होतं की ती केव्हा गरोदर राहील. तिने नवसही केले होते, पण आता पिंट्यानं तिला चांगलीच तंबी देऊन ठेवली होती, त्यामुळे ती अजिबात छाती पिटून नवस केलेले सांगत नव्हती. मग आता आज कुबेर कुसुमला आनंदाची बातमी सांगत आला. कुबेरच्या सगळ्यात छोट्या चुलत्याच्या मुलाचं आणि मुलीचं एकत्रच एकाच मंडपात लग्न होतं. तो म्हणाला, कुसुम, तात्यांच्या मुलांचं आणि मुलीचं लग्न जमलं. खूप दिवस लग्न रखडलं होतं बघ, जे आज झालं. आता कुबेरची छोट्या चुलत्याची मुलगी म्हणजे कुबेरची चुलत बहीण दिसायला कुरूप होती आणि त्यामुळे तिचं लग्न जमत नव्हतं. खूप वय झालं होतं आणि त्याच्या चुलत्याचा हट्ट होता की मुलगी घरातून बाहेर काढायची लग्न करून आणि मगच सून घरात आणायची. म्हणून तो मुलाचं लग्न करत नव्हता. त्याला आणखीन एक छोटा मुलगा होता, BA करत होता. आणि शेवटी कसंबसं त्या मुलीचं लग्न जमलं आणि तिच्या भावाची सुटका झाली, कारण त्याचंही लग्न जमवून ठेवलं होतं आणि तो कधी बाप लग्न करून देतो याची वाट बघत बसला होता. तसं तर तो मोठा होता आणि बहीण त्याच्यापेक्षा छोटी होती. तिचंच वय आता खूप जास्त झालं होतं. तिच्या लग्नासाठी आईबाबानं त्याला वेठीस पकडलं होतं. त्याची जमवून ठेवलेली नवरी वाट बघत नव्हती आणि ती सारखी त्याला म्हणायची, लग्न करतोस की मी दुसरीकडे लग्न जमवू माझं. आणि त्याची मधल्यामध्ये गळचेपी होत होती. तो तिला यावेळी म्हणाला, जर लग्न नाही जमलं तर आपण पळून जाऊया, पण लग्न करूया. पण आता थांबायचं नाही. पण त्याच्या नशिबानं त्याच्या बहिणीचं लग्न भरमसाठ हुंडा देऊन जमलं आणि इकडे घालवलेल्या हुंड्याची भरपाई म्हणून सुनेकडून हुंडा घ्यायचं ठरलं. आणि मुलीकडच्या लोकांनी सुद्धा मागेल तेवढा हुंडा दिला, कारण आता 4 लोकांना माहीत झालं होतं की लग्न जमलं आहे. मुलगी होणाऱ्या नवऱ्यासोबत खूप फिरलीसुद्धा होती बाजारात वगैरे. आणि मग अशावेळी लग्न मोडणं म्हणजे खूप नामुष्की होती. मग बांगड्या भरायला सगळ्या सुवासिनींना सांगितलं, पण त्यांनी सविताला सांगितलं नाही. सविताला फार वाईट वाटलं, कारण सविताच्या समोर सविता दुकानात होती तेव्हा 2 बायका दुकानात आल्या होत्या. त्यांनासुद्धा आणि कुसुमलासुद्धा तिच्या चुलत सासूनं बांगड्या भरायचं आमंत्रण दिलं आणि सवाष्णीला या असं हक्कानं सांगितलं. आणि सविताला मात्र एका शब्दानं ती बोलली नाही, कारण एक म्हणजे सविता पिंट्याची दुसरी पत्नी होती आणि कारण दुसरं म्हणजे तिला पाळी येत नव्हती आणि ती सवाष्णी होण्याच्या लायकीची नव्हती. ज्या स्त्रियांना असे शाप असतात त्या स्त्रियांना खेडेगावामधली मंडळी अशा फालतू गोष्टी मनात ठेवून सारख्या अपमान करत असतात. पण आता सविता शांत बसली, कारण खरं काय आहे ते कोणाला सांगायचंच नव्हतं ना, म्हणून. मग कुसुमसुद्धा तिथेच म्हणाली, आत्या, मी सुद्धा नाही येणार. आमच्या घरातून तुमच्यात कोणीच येणार नाही. तुम्ही सविताला का नाही सांगितलं? तिला का कुंकू लावलं नाही? ती रावसाहेबांची दुसरी पत्नी आहे, पण तिचा तर तो पहिला नवरा आहे ना. मग तुम्ही तिचा तो हक्क का हिरावून घेता? आणि ती सासू रागात म्हणाली, नाही यायचं तर नको येऊ, पण अशा कणकवर मुलीला कशाला बोलवायची? हे शुभ कार्य आहे, समजलं का? आणि माझ्या मुलीचं इतक्या दिवसातून लग्न जमलं आहे. या वांजोट्या बाईची तिच्यावर सावली पडली तर तिलाही बाळ होणार नाही. आणि आता
सविताला फार वाईट वाटलं. अशा प्रत्येक गोष्टीसाठी आसुसलेली आणि असमाधानी असलेल्या बायकांची नजर वाईट असते, अशी सासू म्हणाली आणि सविता रडायला लागली. आणि कुसुमला प्रचंड राग आला. ती तिच्या त्या चुलत सासूला खूप बोलली आणि म्हणाली, सविताऐवजी तिच्या जागी तुमची मुलगी असती आणि तिला असं कोण म्हणालं असतं तर तुम्ही काय केलं असतं. आणि त्या सासूला खूप राग आला स्वतःच्या मुलीला बोलली म्हणून, आणि दोघींचं कडाक्याचं भांडण झालं. आणि ती सासू म्हणाली, सरपंच पदाला उभा राहिलीस म्हणून जास्त फडफड करू नकोस आणि लय बोलू नकोस. तुझं तोंड आधी उचकटत नव्हतं, आता खूपच बोलायला लागलीस आणि झालं. आता ती म्हणाली, आमच्या घरातनं आता तुला एकही मत मिळणार नाही. कुसुमसुद्धा रागात म्हणाली, तुमची मतं तुमच्या गळ्यात बांधून ठेवा, पण खबरदार सविताला असं बोललात तर. ती सासू चिडून गेली आणि कुसुमनं कुबेरला सगळं सांगितलं. आणि कुबेर म्हणाला, कुसुम अगं कशाला तिच्या नादी लागलीस, तिच्या घरात तीच कारभारीण आहे आणि आता तू हातानं तुझी 4 मतं घालवली. आणि कुसुम म्हणाली, जाऊ द्या गेली तर, पण मी ऐकून घेणार नाही. झाले ना सरपंच तर असल्या फालतूच्या प्रथा पहिल्या बंद करणार गावातला. आणि काय हो, त्या आत्या इतकी शायनिंग का मारतात, मामांचा अजिबात चालू देत नाहीत त्या. कुबेर म्हणाला, अगं तात्याची जमीन किती वडिलोपार्जित होती, 2 एकर आहे आणि हिला अजिबात भाऊ वगैरे नाही, त्यामुळे माहेरची 35 एकर जमीन तिला मिळणार आहे ना, म्हणून ती इतकी शायनिंग करते. आणि आता होणाऱ्या सुनेकडून सुद्धा जमलेल्या ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम हुंडा म्हणून घेतली त्यांनी त्या जमिनीच्या जीवावर. मग आता कोणत्याही विधीला कुसुमसुद्धा गेली नव्हती, कारण तिने सविताला मान दिला नाही म्हणून. सविताने हे ऐकलं आणि तिलाही वाईट वाटलं. पिंट्यानं सुद्धा ऐकलं आणि त्यालासुद्धा राग आला. मग आज लग्न होतं. कुबेरला एकच आत्या होती, ती सगळ्यात धाकटी. मुंबईला होती ती आणि तिची मुलगी रुमा दिसायला खूप सुंदर होती. ती आत्यासुद्धा सगळ्या कुटुंबासह लग्नाला आली होती. आणि अचानक रुमा म्हणाली, मम्मी मला संजूसोबत लग्न करायचं आहे. संजू म्हणजे कुबेरच्या चुलत्याचा धाकटा मुलगा जो BA करत होता. रुमासुद्धा BA करत होती. लहानपणापासून ती मामाच्या गावाला आली की संजूसोबत खेळायची, अभ्यास करायची. तिला 4 मामा होते, पण सगळ्यांची मुलं तिच्यापेक्षा मोठी होती. पण संजू तिच्या समान वयाचा होता आणि ती त्याला संजू म्हणायची आणि तिला तो आवडायला लागला होता. ती सुद्धा दिसायला सुंदर होती, त्यालाही आवडत होती बहुतेक, पण तो कधीच बोलत नव्हता. तो खूपच सुशील होता. आता तिने लग्नाचा हट्ट केला म्हणून, नाहीतर त्यानं अजिबात हट्ट केला नसता तिच्याशी लग्नाचा, कारण तिचं लग्न शहरात होईल अशी होती ती. उंच, गोरी, नाजूक. ती उन्हाळ्याच्या सुट्टीत 4 दिवस इथं आली तरी तिला सोसत नसायचं. आणि अशा प्रकारे ती तिच्या आईला म्हणाली, म्हणजेच कुबेरच्या आत्याला म्हणाली, मम्मी मला याच्याशी लग्न करायचं आहे. आणि संजूला विचारलं तर संजूसुद्धा म्हणाला, हो मीही तयार आहे. आणि झालं. ऐन अक्षता पडायच्या वेळेलाच 2च्या ऐवजी 3 लग्न झाली एकाच मांडवात, सख्या बहीण भावांची. आणि कुसुम म्हणाली, पण आता तिचं कसं होणार, या खेडेगावात ती टिकू शकेल का. कुबेर म्हणाला, आता काय माहीत, पण तुला एक सिक्रेट सांगू का, नाही तर तू मला पुन्हा शिवाय देशील, पण तुला सांगितल्याशिवाय माझं तोंडच राहत नाही. कुसुम म्हणाली, सांगा. कुबेर म्हणाला, रुमा लहान होती, 6वी-7वीत असेल, तेव्हा ती झाडावर चढण्याचा हट्ट करायची. आम्ही सगळे एकत्र खेळायचो. आम्हा सगळ्यात भावड्या मोठा होता आणि तो तिला आंब्याच्या झाडावर चढवायचा आणि खाली उभा राहून तिच्या फ्रॉकमधून तिची निक्कर बघायचा. आणि आता हे ऐकून कुसुमला खूप राग आला त्या भावड्याचा आणि म्हणाली, नालायक कुठला, स्वतःच्या आत्याच्या मुलीला असं करतो. आणि कुसुम कुबेरकडे संशयानं बघून म्हणाली, आणि तुम्ही काय करत होता, बघत होता की नाही. आणि हे ऐकून कुबेरनं काहीच न बोलता फक्त कुसुमसमोर हात जोडले आणि माफी मागितली. आणि कुसुमनं त्याचा कान धरला आणि म्हणाली, नालायक कुठले.